अनिका अनिका ऐक ना, प्लीज शांत हो, नको ओव्हरथिंक करू उगाच. मग काय करू मी? काय करू? अगं ती गावच्या पुन्हा जिंकली, पुन्हा तिने माझा प्लॅन फेल केला आणि यंदा फक्त माझा नाही, माझ्या मॉमचा, माझ्या ग्रॅनियाची, आमच्या तिघींचा डिसरिस्पेक्ट केलाय. मला ग्रॅनियाची आणि मॉमला नाचवलं, मला पनिश केलं. मला कळत नाहीये ती गावच्या मरत कशी काय नाही. आता तिला मरावंच लागेल. न्यू इयर सोबत तिचा पण एंड होईल. फॉलो मी. अनिका अनिका प्लीज थांब, मी तुला रिक्वेस्ट करते. अनिका तुला रीचची शपथ आहे, प्लीज. येस प्लीज प्लीज काही करू नकोस प्लीज. आई दे, हात दे. सावकाश सावकाश. ये. रात्रभर जप करत बसून हातपाय दुखायला लागले असतील ना ग? थांबी, पाणी देतो तुला. नाही नको, ठीक आहे, मी ठीक आहे. राजन, मध्येच ती अनिका ओरडत आली. काय झालं काय बाहेर? नाही, काही फार विशेष नाही आहे. बर. अरे अरे राहू दे रे. असू दे. काय तुला सांगते राजन, मला ना हे नामस्मरण करत असताना एक खूप वेगळा अनुभव आला. हो, अरे मला असं मला जाणवत होतं की माझी मोठी नात या घरात आली आहे. म्हणजे तिचं अस्तित्व जाणवत होतं रे मला. काय म्हणतेस? हो राजन, तू मध्येच थोडा वेळ बाहेर गेला होतास ना? मग ज्या मुली आल्या होत्या त्यांच्यापैकी कोणाकडे बघून तुला असं वाटलं का रे की तुझी मुलगी असेल किंवा असू शकेल, असं वाटलं तुला? नाही आई, बाहेर खूप मुली होत्या, पण त्यांच्यापैकी कोणाला पाहून मला असं काही वाटलं नाही ग. पण आई, तुला आणि मला कमळीकडे पाहून मात्र नेहमी वाटतं ना की कमळीसारखी माझी मुलगी असेल. खरंच रे, कमळी आहेस खूप गोड, पण माझी मोठी नात मला केव्हा भेटणार? मी हे सगळं नामस्मरण वगैरे केलं, त्याचा उपयोग होईल ना रे? अगं, तूच म्हणतेस ना, करता करविता परमेश्वर आहे, त्याच्या मर्जीशिवाय काहीच होत नाही. मग त्याच्यावर विश्वास ठेव. बरोबर आहे तुझं. नाही, अशी कधीच शंका नाही घेणार मी. चुकीचं आहे ते. मी नेहमी हेच म्हणत राहणार की माझी खात्री आहे की गौरी आणि माझी मोठी नात लवकर सापडेल. आई, नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तुला सुद्धा. नवीन वर्ष खूप सुखा समाधानाचं जावो. नवीन वर्षात माझी मोठी नात या घरात येऊ. अहो मोरे, कुठे आहात तुम्ही? जरा लवकर या, मीटिंगला पोहोचायचंय आपल्याला. हॅपी न्यू इयर सन. हॅपी न्यू इयर बाबा. हे काय, तुम्ही पण येताय का माझ्या बरोबर? हां, येतोय. अहो पण तुमची मीटिंग तर उशीर आहे. नाही, पण मला जरा मीटिंगची तयारी करायची आहे, त्यामुळे तुझ्या बरोबर येतोय. ओके. बाबा, काय झालं? बरं वाटत नाहीये का? म्हणजे कसलं टेन्शन घेतलंय का तुम्ही? हो, म्हणजे अरे हे जे प्रोजेक्ट आहे ना, हे जरा किचकट आहे, त्यामुळे त्याचंच टेन्शन आलंय मला जरा. डोंट वरी बाबा,
अहो असे प्रोजेक्ट काय कमी हँडल केलेत का आपण? आणि फ्रँकली मला तर असं वाटतं की अशा प्रेशराईज सिच्युएशनमध्ये काम जास्त चांगलं होतं. नाही ते खरं आहे रे, पण पण काय माहिती आहे का की आपल्या ह्या टेन्शन्समुळे आपल्याला येणारा जो राग असतो ना, तो आपण आपले कलिग्स, ऑफिसचे वर्कर्स किंवा खास करून आपल्या घरच्यांवर आपण काढत असतो. नाही मला मला कळतच नाहीये की मी या अशा सिच्युएशनशी डील करू तर कसं करू. बाबा, हे असं टेन्शन घेऊन काही उपयोग आहे का? आणि मला तर असं वाटतं की तुम्ही जितके आत्तापर्यंत प्रोजेक्ट हँडल केलेत त्यानुसार तुम्हाला स्ट्रेस घेण्याची लिबर्टी तरी आहे. अहो मला तर ती पण नाहीये. म्हणजे आता हेच बघा ना, तुम्ही आणि आईने दोघांनी मिळून हा प्रोजेक्ट इंडिव्हिज्युअली मला हँडल करायला दिलाय आणि ऑफकोर्स मी प्रयत्न सुद्धा करतोय. पण अहो कधी कधी येतो स्ट्रेस, पण आपण त्याला काही करू शकत नाही बा. हे आपलं काम आहे आणि त्याला काहीही पर्याय नाही. अहो मोरे, कुठे राहिलात तुम्ही? या लवकर, उशीर होतोय मला. काय माणूस आहे यार. मला नेमकं काय म्हणायचं होतं हे याला कळलेलंच नाहीये. काय बोलणार आता याला. निघे, उठ चल. उठशील का? काय गे चिवची वाट, इथं कशाला आलीस सकाळ सकाळ आमच्याकडं? तुझ्या तर आता ती माकडी इथं आली होय. कशामुळे आली ती सकाळ सकाळीच्या? तर आता कुठे गेली ती माकडी तिच्या? कमळे अगं, काय तुम्ही? नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तुला बी कमळे लई शुभेच्छा. चल झोपू दे आता. अगं ए, काय झोपतो काय? अगं 2 दिवसावर आली परीक्षा आणि आज नवीन वर्षातला पहिला दिवस आहे की नाही? मग कसा छान संकल्प करायचा असतोय, वर्षभरात काय करणार आहे याचा आराखडा मांडायचा असतोय, आणि तू झोपतेस होय? ए बाई, मला काय करायचं ते समजून मी मनात ठरवले. होय काय? मग मला बी सांग, काय ठरवलेस? या वर्षी मी लय म्हणजे लय अभ्यास करणार आणि क्लासमध्ये 2रा नंबर मिळवणार. हा, आता दुसरा का? पहिला का नाही? पहिला नंबर तू काय सोडतीस होय ग? बर चला, आता उशीर व्हायला लागलाय, कॉलेजला बी जायचंय आणि जो पण केलाय त्यासाठी अभ्यास बी करायला लागतोय. चालते. हे माझं सोड, तू सांग काय पण केलायस? केलायस का नाही? मग केलंय की काय? खरं जे काय आहे ते येळ आल्यावर सांग. अगं आता सांग. जा. अगं अंघोळ कमळे, कर. तुझं पारुच्या अंगाने बसायचं असतं सारखं तुला.